परमेश्वर भगत खडकी यांच्यासोबत आपण आज संवाद साधणार आहोत। कारण मला जवळपास आज इथे येऊन एक वर्ष झालंय। काका आम्हाला 1 वर्ष आधी भेटले होते इथं, तर ते यांची सर्व्हिस ठाण्यामध्ये झाली। तर त्यांना तिकडेच एकदा अटॅक आला आणि अटॅक आल्यानंतर त्यांची सगळ्या तपासण्या म्हणा अँजिओग्राफी सगळं तिकडे झाली। त्याच्यानंतर मग इकडे आल्यानंतर कळलं की त्यांची आमचा संपर्क झाला। ते आले आमच्या हॉस्पिटलला आणि मग आल्यानंतर त्यांचा आता आम्ही ठाण्यात राहिल्यामुळे त्यांची चांगलंच ओळख झाली। आणि इथं आल्यानंतर त्यांना मला कळलं की त्यांना हृदयाचा पण त्रास होता आणि किडनीचा त्रास होता आणि एक किडनी लहान होती त्यांची। तर त्यांची लहान असल्यामुळं त्याचा परिणाम हृदयावरती व्हायचा आणि खूप त्यांना दम लागायचा आणि शरीरामध्ये पाणी साचल्यामुळे एक किडनी काम करत असल्यामुळे ते खूप दम लागायचा। तर अशा परिस्थितीत ते आमच्याकडे आल्यानंतर मी त्यांना योग्य मार्गदर्शन करून लाईफ केअर हॉस्पिटल इथे डॉक्टर दारोरकर सर यांच्याकडे पाठवल्यानंतर ते इतके की असं वाटतं त्यांना की त्यांना तेव्हा मी समजून सांगितलं की एका किडनीवरती तुमचं काही काम होत नाही, आपल्याला डायलिसिस करावंच लागते। तर त्यांनी डायलिसिस केलं। आज काका एकदम व्यवस्थित आमच्या समोर आहेत, भेटायला आले किंवा खूप चांगलं झालं आणि तुम्ही घेतलेला निर्णय हा योग्य होता। तर काका तुम्हाला काय वाटतं की आमचं म्हणजे तुम्हाला आम्ही सांगणं म्हणा किंवा तुम्हाला ट्रीटमेंट लई चांगली वाटली सर, मस्त तुमच्यामुळे आम्हाला फरक पडला। पण आपल्या हिमायतनगर शहरामध्ये डायलिसिसची काही सुविधा नसली तरी बरेच पेशंट असे असतात की त्यांना ते डायलिसिसचं महत्त्व सांगताना किंवा डायलिसिस काय आहे की खूप घाबरतात। तर मला असं वाटतं की आपल्या किडनीवरती सूज आली, सिरम वाढलं आणि आपल्या शरीरावरती दम लागायला लागला तर डायलिसिस करायला पाहिजे असं काकाकडनं सुद्धा म्हणजे खूप आणि पण घाबरले नाही। काकाला माहिती तेवढ्या काय तुम्हाला डायलिसिस करताना काय दुखायचं का तिथं? काही दुखत नाही ना, काही पहिल्यांदा सुरू थोडं मळमळ करू लागला, आता तर मळमळ करत नाही, काहीच नाही, आता एकदम मस्त एकदम चांगलं होतं। बरेच अशी आपल्या खेड्यामध्ये जवळच्या हिमायतनगरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बऱ्याच पेशंटला डायलिसिस जरूरत असते, परंतु त्यांना असं वाटतं की डायलिसिस केल्यानंतर पेशंट जातोच असं खूप या भ्रमामध्ये असतात ते। पण त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यानंतर त्यांना विश्वास जर दिला तर मला असं वाटतं बरेच पेशंट आपल्या तालुक्यातले वाचू शकतात। व कारण कसं झालंय याच्यामध्ये की किडनी स्टोन इन्फेक्शन यात जवळपास 100 पैकी 20 जणांना किडनी स्टोन आहे। तर याच्यामुळे किडनी खराब होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि त्यामुळं डायलिसिस लागायचे चान्सेस भरपूर आहेत। आणि असे बरेच म्हातारे माणसं जे आहेत, एकदा जर किडनीवर सूज झाली, मोठा खडा झाला की त्याची मग काय ट्रीटमेंट होईना त्यांना असं वाटते, मग ते आयुर्वेदिक घेऊन बघतात आणि एखाद्या दिवशी सूज येते आणि किडनी काम करत नसल्यामुळे त्यांचा जीव गमावावा लागतो। परंतु काकांनी सांगितलं की हे जी काय आहे गव्हर्नमेंटला जर आपण गेलो विष्णुपुरीला, तिथून ते आपल्याला योजनेमार्फत करून आधार हॉस्पिटल बरेच हॉस्पिटल मोठमोठे आहेत, ते आपल्याला योजनेमार्फत ते डायलिसिस त्यांचं फ्री करून दिलं, तुमचं डायलिसिस फ्री करून दिलं फ्रीमध्ये। तर मला असं वाटतं की असं बरेच आपल्या इकडे योजना आहेत ही नांदेडमध्ये सुद्धा। तर आम्हाला संपर्क साधावा, तुम्हाला योग्य मार्गदर्शन करून आपण योजनेअंतर्गत ते आधार हॉस्पिटल इथं त्यांनी केलेलं आहे। पहिले गव्हर्नमेंट हॉस्पिटल विष्णुपुरीला जाऊन त्यांची नोंदणी करावी लागते, नोंदणी केल्यानंतर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर ते आपल्याला प्रायव्हेटमध्ये ते योजनेअंतर्गत करून देतात। तर असं सर्वांनी यांचा फायदाही घ्यावा, आपली जीवनाचे जे आहेत ते लाईफ स्पॅन वाढवून घ्यावा असं मी सर्वांना विनंती करतो। आणि काका तुम्ही आम्हाला भेटलात आणि तुमचे जे अनुभव आम्हाला सांगलेत त्याबद्दल खूप आम्ही तुमचे आभारी आहोत। काही अडचण आल्यास तुम्ही आम्हाला भेट द्यावी आणि कधीही फोन करावा। थँक्यू।